राजा बसलेला आहे आणि माझ्या समोर माझे बापदादा मला शिकवण्यासाठी या धर्तीवरती आलेले आहेत. पतित दुनियेमध्ये आलेला आहे. मीच बाबांना खूप प्रार्थनाद्वारे कथा कीर्तनाद्वारे बाबांना आळवलं आहे. मी अमरकथा, तिजरीची कथा, सत्यनारायणाची कथा ऐकली आहे. तर बाबा एकंदरीत त्याच्यावरती लक्ष केंद्रित करवित आहेत की खऱ्या अर्थाने सत्यनारायणाची कथा कधी घडते आणि कशाला म्हटलं जातं तिजरीची कथा आणि काय आहे अमरकथा, याच्यावरती बाबा आज खूप सुंदर प्रकाश टाकत आहेत. बाबा सांगतात खऱ्या अर्थाने या धर्तीवरती अमरपुरी असते जेव्हा सतयुग त्रेता असते, जिथे आत्मा वेळेच्या अगोदर शरीर कधीच सोडत नाही, म्हणजे आत्माचा अकाले मृत्यू होत नाही. त्याच्याबद्दल आज बाबा विशेषतः सांगत आहेत. तर मी आत्मा राजा भ्रुकुटी सिंहासनावरती विराजमान झालो आहे आणि बापदादा मला सत्यनारायणाची कथा शिकवत आहेत. 15/6/2026 बापदादा मधुबनमधून अनमोल मधुर महावाक्य आहे. गोड मुलांनो, हांजी बाबा अमर बाबा आले आहेत तुम्हाला ज्ञानाचा तिसरा नेत्र देण्याकरिता. आता तुम्ही तिन्ही काळ आणि तिन्ही लोकांना जाणता. प्रश्न: रूहानी बाबा आत्म्यांना कोणत्या आधारावर वारसा देतात? उत्तर: शिक्षणाच्या आधारावर. जी मुले चांगल्या रीतीने शिकतात, देहाभिमानाला सोडून देही अभिमानी होऊन राहण्याचा पुरुषार्थ करतात, त्यांनाच बाबांचा स्वर्गाचा वारसा मिळतो. लौकिक पिता केवळ स्वतःच्या मुलांनाच वारसा देतात, परंतु पारलौकिक पित्याचे नाते आत्म्यांशी आहे, म्हणून आत्म्यांना वारसा देतात. गीत चालले भोलेनाथ से निराला, गौरीनाथ से निराला और कोई नहीं है. ओम शांती. रूहानी मुले रूहानी बाबांच्याकडून अमर कथा ऐकत आहेत. कोण काय करत आहे? कोण कुणाकडून ऐकत आहे? रूहानी मुले रूहानी बाबांच्याकडून. रूह म्हणा काय? आत्मा, प्रकाश. जी रूहानी आणि रूह म्हणा आत्मा, प्रकाश, लाईट. ओम शांती. रूहानी मुले रूहानी बाबांच्याकडून अमर कथा ऐकत आहेत. या मृत्यू लोकामधून अमर लोकमध्ये जाण्याकरिता, म्हणजेच निर्वाण धामाला अमर लोक म्हटले जात नाही. अमर लोक जिथे तुमचा कधी अकाली मृत्यू होत नाही, म्हणजे सतयुगाला अमर लोक म्हटलं जाते. रूहानी बाबा ज्यांना अमरनाथ म्हटले जाते, जरूर अमरलोकमध्ये येऊन अमरलोकमध्ये तुम्हाला घेऊन जाण्याकरिता बाबा मृत्यू लोकामध्येच तुम्हाला कथा ऐकवितात. भारतामध्ये 3 कथा प्रसिद्ध आहेत. एक अमर कथा, सत्यनारायणाची कथा आणि तिजरीची कथा. भक्ती मार्गामध्ये तर तिजरीचा अर्थ कोणीच समजत नाही. ज्ञानाचा तिसरा नेत्र, ज्ञानसागर अमर शिवबाबा शिवाय इतर कोणीही देऊ शकत नाही. काय देऊ शकत नाही इतर जण आपल्याला? ज्ञानाचा तिसरा नेत्र जो बाबा देतात आता सद्गतीसाठी, सद्बुद्धीचा तिसरा नेत्र. तिसरा नेत्र म्हणजे काय? जी आत्म्याबद्दलचं ज्ञान. मी आत्मा भ्रुकुटी सिंहासनावरती विराजमान असल्यामुळे हे शरीराचा कारभार चालला आहे. मी या शरीराचा मालिक आहे, मी शरीर नाही. हे सत्य ज्ञानाचा प्रकाश म्हणजे ज्ञानाचा तिसरा नेत्र परमात्माच आपल्याला देतात. आज बाबा म्हणतात ज्ञानाचा तिसरा नेत्र ज्ञानाचा सागर अमर बाबांच्या शिवाय इतर कोणीही देऊ शकत नाही. इथे देखील खोट्याच कथा ऐकवतात. गोड गोड रूहानी मुलांनी आता जाणले आहे की आपल्याला आता ज्ञानाचा तिसरा नेत्र मिळत आहे. ज्या तिसऱ्या नेत्राद्वारे तिन्ही काळांना
तिन्ही लोकांना तुम्ही मुलांनी जाणलं आहे. मूल वतन, सूक्ष्म वतन, स्थूल वतनच्या आदिमध्ये अंताला देखील तुम्ही जाणलं आहे. मुले म्हणून तुम्ही मुले स्वतःला त्रिकालदर्शी समजता. तुम्हा गोड गोड मुलांच्या व्यतिरिक्त या सृष्टीवर इतर कोणीही त्रिकालदर्शी नसतो. तिन्ही काळांना अर्थात सृष्टीच्या आदिमध्ये अंताला जाणत नाही कोणी सुद्धा मनुष्य तुमच्याशिवाय. मूल वतन, सूक्ष्म वतन, स्थूल वतनाला पुष्कळ जण जाणतात, परंतु तिन्ही काळाच्या आदिमध्ये अंताला कोणीही जाणत नाही. आता गोड गोड रुहानी मुले रुहानी बाबांच्याकडून ऐकत आहेत. आपण त्यांची संतान बनलो आहोत. तुम्हा रुहानी मुलांना एकदाच रुहानी पिता भेटले आहेत. आत्म्यांनाच बाबा शिकवतात. बाकीचे सर्व देह अभिमानी असल्या कारणामुळे म्हणतात मी हे शिकतो, मी ते शिकतो, कारण देह अभिमानामध्ये येतात. आता या संगमावरती रुहानी बाबा येऊन रुहानी मुलांना म्हणतात, मुलांनो, तुम्ही चांगल्या रीतीने हे सत्य ज्ञान शिका आणि बाबांच्याकडून स्वर्गाचा वारसा घेण्याचा प्रयत्न प्रत्येक मुलांना घेण्याचा अधिकार प्रत्येक मुलाला आहे. कारण सर्व रुहानी मुले बाबांचेच मुले आहेत ना. लौकिक नात्यामध्ये केवळ मुलगाच वारसाचा अधिकारी बनतो, परंतु या पारलौकिक नात्यामध्ये सर्व आत्म्यांना म्हणजे सर्व मुलांना वारसा मिळतो बापाकडून. पण घेण्याचे हिम्मत राखली पाहिजे, श्रीमतावरती चालत राहिलं पाहिजे. अमरनाथची कथा देखील ऐकवतात. सांगितलं जाते पार्वतीला पर्वतावर गुफेमध्ये जाऊन कथा ऐकवली. हे तर चुकीचे आहे ना. आता तुम्ही मुले जाणता खोटे काय आहे, खरे काय आहे. सत्य तर जरूर सत्य बाबाच ऐकवतील. बाबा एकदाच खरे सांगून सच्चखंडाचे मालिक बनवितात. तुम्ही जाणता या झूट खंडाला आग लागणार आहे. आता हे जे काही दिसतं आहे हे काहीच राहणार नाही. फार थोडा वेळ उरला आहे कलियुगा समाप्तीसाठी. हा शिवबाबांचा ज्ञानाचा यज्ञ आहे. जसे लौकिक नात्यामध्ये देखील पिता शांतीसाठी वेगवेगळे यज्ञ रचतात ना. कोणी रुद्र यज्ञ रचतात, कोणी गीता ज्ञान यज्ञ रचतात, कोणी रामायण यज्ञसुद्धा रचतात. म्हणजे यज्ञ लावतात आणि ब्राह्मणाद्वारे कुठली तरी कथा ऐकवतात. हा आहे शिवबाबांचा किंवा रुद्र ज्ञान यज्ञ, हा अंतिम यज्ञ आहे. यानंतर धर्तीवरती कुठलाही यज्ञ करण्याची गरज पडत नाही, कारण दुःख समाप्त होते. तुम्ही जाणता आता आपण अमरपुरीमध्ये जात आहोत. आता थोड्याच मिनिटाचा रास्ता बाकी राहिला आहे. कोणत्याही मुलांना, कोणत्याही मनुष्याला हे ठाऊक नाही, तर ते सांगतात मृत्यूलोकमधून अमरलोकमध्ये जाण्याकरिता अजून 40,000 वर्ष बाकी आहेत. अमरलोक सतयुगाला म्हटलं जातं. 40,000 वर्षाचा खोटा गपोडा शास्त्रामध्ये आहे. तुम्ही मुलांना आता बाबा सम्मुख बसवून अमरकथा, तिजरीची कथा, सत्यनारायणाची कथा सांगत आहेत. भक्ती मार्गामध्ये काय काय घडते ते तर पाहिले आहे ना तुम्ही. भक्ती मार्गाचा विस्तार केवढा मोठा आहे. जसा स्थूल झाडाचा मोठा विस्तार असतो ना, तसंच भक्तीचं देखील खूप मोठे कर्मकांडाचं झाड बनलं आहे. परंतु कितीही भक्ती केली तरी शेवटी दुःखी आणि पतितच झाले आहेत, अजूनच पापी बनले आहेत. हा यज्ञ भक्तीमध्ये यज्ञ करतात, व्रतवैकल्य, जपतप इत्यादी किती करतात. या जन्मात भक्त तर पुष्कळ आहेत. मनुष्याची वृद्धी होत राहते धर्तीवरती. तुम्ही भक्ती मार्गामध्ये आला आहात तेव्हापासून दुसरे धर्म स्थापन झाले आहेत. प्रत्येकाचे आपल्या आपल्या धर्माशी कनेक्शन आहे. प्रत्येकाचे रीतिरिवाज वेगळे आहेत. भारत अमरपुरी होता, आता भारत मृत्यूलोक झाला आहे. तुम्ही आधी सनातन देवी देवता धर्माचे होता, परंतु आता पतित असल्या कारणाने तुम्ही स्वतःला देवता म्हणू शकत नाही.
हे तुम्ही विसरले आहात की आपणच देवता होतो. जसे ते लोक म्हणतात क्राइस्टने आमचा धर्म स्थापन केला, तर आमचे ख्रिश्चन घराणे चालत आले आहे. असे नाही की युरोपियन धर्माचे आहेत, नाही, ख्रिश्चन समजतात स्वतःला. युरोप देशात राहतात पण ख्रिश्चन आहेत ते. जसे तुम्ही हिंदुस्थानामध्ये राहणारे किंवा भारतामध्ये राहणारे देवी देवता धर्माचे आहात ना, परंतु स्वतःला देवता म्हणून घेऊ शकत नाही, कारण तुम्ही पतित बनले आहात. आपण तर समजता ना, आत्मा पापी, नीच, गरीब आणि विकारी झाली आहे. भक्ती मार्गामध्ये मनुष्य दुःखी होतात तर बाबांनाच बोलवतात ना. हे केवळ तुम्ही ब्राह्मण मुलेच जाणता की ज्या पित्याला बोलवित आहोत ते आता आम्हाला बेहदचा वारसा देण्याकरता अमरकथा ऐकवित आहेत. आपण अमरपुरीचे मालिक बनणार आहोत. अमरपुरी स्वर्गाला म्हटलं जाते. तुम्ही म्हणाल आम्ही स्वर्गवासी बनण्याकरिता पुरुषार्थ करत आहोत. कलियुगामध्ये व्यक्तीचा मृत्यू झाला तर म्हणतात की स्वर्गवासी झाला. आता त्याने काही स्वर्गात जाण्यासाठी थोडेच पुरुषार्थ केला आहे. तुम्ही तर पुरुषार्थ करत आहात ना स्वर्ग, अमरपुरी, वैकुंठामध्ये जाण्याकरिता. कोणीही मेला तर स्वर्गात गेला म्हणतात, परंतु त्यांनी कुठे पुरुषार्थ केला स्वर्गात जाण्याचा? तो कसा जाईल स्वर्गात? तुम्ही मात्र स्वर्गामध्ये पदप्राप्ती करण्यासाठी आता काय करत आहात? पुरुषार्थ करत आहात. पुरुषार्थ करून घेणारा कोण आहे? स्वतः अमर बाबा. कोण आहे अमर बाबा? जी तुमच्याकडून पुरुषार्थ करून घेणारा स्वतः बाबा आहे, ज्यांना अमरनाथ देखील म्हटलं जातं. या यज्ञाला पाठशाला देखील म्हटलं जाते, कारण इथे रोजचाच पाठ शिकायचा आहे. इतर कोणत्याही पाठशाळेला यज्ञ म्हटलं जात नाही. यज्ञ वेगळे रचले जातात. ह्या मात्र यज्ञ आहे, युनिव्हर्सिटी आहे आणि हॉस्पिटलसुद्धा आहे, कारण इथे आत्माचे विकाराचे जन्मजन्माचे विकार नष्ट होतात, पापे नष्ट होतात आणि या धर्तीवरती दुःख नष्ट होऊन सुख, स्वर्ग निर्माण होते. हा यज्ञ परमात्माने रचलेला सर्वात वेगळा आहे, ज्यामध्ये ब्राह्मण लोक तुम्ही बसून मंत्रपठण करतात. बाबा म्हणतात हे तुमचे कॉलेज देखील आहे, म्हणजेच आत्म्याची जन्मजन्माचे विकाराचा आजार काढणारं हॉस्पिटल कम युनिव्हर्सिटी आहे. या बाबांनी रचलेल्या कॉलेजला यज्ञ देखील म्हटलं जातं. दोन्ही एकत्र आहेत. यज्ञ हे आहे, कॉलेज हे आहे, रुहानी हॉस्पिटल देखील हे आहे. तुम्ही जाणता या ज्ञान यज्ञातून विनाश ज्वाळा प्रज्वलित झाली आहे. यामध्ये सारी दुनिया स्वाहा होणार आहे, परंतु या ज्ञानाच्या जोरावरती तुम्ही स्वतःचे विकारांना परिवर्तित करून देह अभिमानी बनायचं आहे, सर्व गुण संपन्न बनायचं आहे. म्हणून तुम्ही जाणता या ज्ञान यज्ञातूनच विनाश ज्वाळा प्रज्वलित होते. यामध्ये सारी दुनिया विकारी स्वाहा होणार आहे. म्हणून तुम्ही स्वतःमधून विकार काढून टाका, देह अभिमानाला संपवून टाका, म्हणजे तुम्ही संगम युगाचा आनंद लुटू शकाल. बाबांच्या सहाय्यता, बाबांचा साथ आणि बाबांचा हात, बाबांची मदत, बाबांची शक्ती तुमच्याकडे येईल. परंतु स्वतःला आत्मा समजून विकारांना संपवण्याचा प्रयत्न करा, म्हणजे विनाश माझ्यापासून सुरू झाला पाहिजे. बाबा म्हणतात यामध्ये सारी दुनिया स्वाहा होणार आहे, विनाश होणार आहे, पुन्हा नवीन दुनिया स्थापन होणार आहे. याचे नावच आहे महाभारत लढाई आत्ता सुरू आहे. या लढाईसारखी दुसरी लढाई कोणती नाही. म्हटले जाते ना, मुसळाद्वारे म्हणजेच मिसाईल बॉम्बद्वारे युद्ध झाले. युद्ध काही तुमच्यासोबत नाही आहे. याला महाभारत लढाई का म्हटलं आहे? भारतामध्ये तर एकच धर्म होता ना, मृत्यू तर बाहेर आहे. इथे युद्धाचा प्रश्न नाही. बाबा स्पष्ट करून सांगतात, जर तुम्हाला नवीन दुनिया हवी असेल तर जरूर जुन्या दुनियेचा विनाश व्हायला पाहिजे. तुम्हा मुलांच्या बुद्धीमध्ये विराट विष्णूच्या रूपाविषयीचे देखील संपूर्ण ज्ञान आहे.
काय आहे विराट विष्णूचं रूप? विष्णूचं विराट रूप म्हणजे जे विष्णूचं भक्तीमध्ये जे चित्र आहे की नाही, 4 हात आहेत आणि डाव्या बाजूला आणि उजव्या बाजूला वेगवेगळ्या मुंड्या लावलेल्या आहेत. आठवलं का? ते विष्णूचं विराट रूप म्हणजे आपली चढती उतरती कला 84 जन्मोचं. तुम्ही मुलांच्या बुद्धीमध्ये विराट विष्णूच्या रूपाविषयी देखील संपूर्ण ज्ञान आहे. तुम्ही हे देखील समजता की जे कल्पापूर्वी आले होते तेच देवता बनण्याकरता आता इथे येतील. बुद्धीचा वापर तुम्हाला करायचा आहे. आपण जितके ब्राह्मण बनलो आहोत तेच आता पुन्हा देवता बनणार. प्रजापिता ब्रह्माचे देखील गायन आहे ना. परमपिता परमात्मा ब्रह्माद्वारे मनुष्य सृष्टी रचतात, म्हणून या ब्रह्माला प्रजाचा पिता म्हटलं जाते. परंतु कशी आणि कधी रचतात हे मात्र कोणालाही ठाऊक नाही. सृष्टीच्या सुरुवातीला मनुष्य नव्हता का ज्याच्यामुळे रचावे लागेल? बोलवतात मुळीच मलाच, पतित पावन या. तर मनुष्य जेव्हा पतित पावन बनतात तेव्हाच तर बाबा येतात ना. दुनिया परिवर्तित होणार आहे. बाबा तुम्हालाच नवीन दुनियाच्या लायक बनवित आहेत. आता तुम्ही सर्व तमोप्रधान जुन्या दुनियेमध्ये आहात ना. आता पुन्हा सत्वप्रधान तुम्हाला बनायचं आहे, श्रीमताच्या वरती चालून. बाबांनी तुम्हाला समजावून सांगितलं आहे, प्रत्येक मनुष्य मात्राला, प्रत्येक वस्तूला सतो रजो तमोमध्ये यावेच लागते. दुनिया नवीनपासून जुनी जरूर होते. कपडा देखील नवीन घालतात तर जुना होतो ना घालून घालून. तुम्हाला आता हे ज्ञान मिळाले आहे. खरी सत्यनारायणाची कथा आत्ता तुम्ही ऐकत आहात. गीता आहे सर्व शास्त्रांची शिरोमणी. बाकी आहे तिचे मुले बाळे. बाकी कुठलंही शास्त्र भगवद्गीतेपेक्षा उच्च नाही आहे. कुठल्याही धर्मामध्ये जे पण शास्त्र आहे ते भगवद्गीतेच्याच मधून निघालेले आहेत. म्हणूनसाठी भगवद्गीतेला गीता माताही म्हटलं जातं आणि भगवद्गीता जयंतीही साजरी केली जाते. कारण गीतेमध्ये थोडे बहुत ज्ञानाचे शब्द आलेले आहेत. भगवान उवाच मध्याजी भव मन्मना भव यदा यदाश धर्मस्य ग्लानिर्भवति भारत. असे थोडे शब्द गीतेमध्ये आल्यामुळे भगवद्गीता सर्व शास्त्रांच्या मध्ये उच्च म्हणे शिरोमणी आहे. बाकीचे शास्त्र दुसऱ्या धर्माचे आहेत, तिची मुले बाळे. जसे ब्रह्माची वंशावली तसाच गीता आहे, तशीच गीतासुद्धा आहे. मुख्य उच्च ते उच्च आहे. माता पिता बाकी आहेत मुले. आता माता पितांच्याकडून वारसा मिळू शकतो ना. बाकी कितीही शास्त्र इत्यादी वाचा, काहीही करा भक्तीमध्ये, तरीही स्वर्गाचा वारसा मिळू शकत नाही. हां, फार तर जास्त शास्त्राचं पठण केलं तर त्याला श्रेष्ठ समजून, त्याला मोठा पंडित समजून त्याची कमाई होत राहते, कारण त्यांनी शास्त्राचा खूप अभ्यास केला. हे तर झाले अल्पकाळाकरिता. धन जरी ह्या दुनियेमध्ये भेटलं तरी ते ह्याच जन्मासाठी झालं ना. काही जण शास्त्र पठण करून मोठा बनतो तर काय करतात, त्याला खूप मान मिळतो, पैसे मिळतात, परंतु काय अल्पकाळासाठी आहे सर्व. इथे तुम्ही मुले ऐकता तर किती कमाई करता. तुम्ही 21 जन्माकरता विचार करा. ते भक्ती करणारे कथा ऐकवतील तर सर्वजण त्यांना पैसे देतील. इथे बाबा तुम्हा मुलांना ऐकवत आहेत, त्याच्यामुळे तुम्ही 21 जन्माकरिता किती श्रीमंत बनता. तिथे भक्ती मार्गामध्ये कथा ऐकवण्याचा खिसा भरतो. तिथे भक्ती मार्गामध्ये कथा ऐकवणाराच स्वतःचा खिसा भरतो. भक्ती इत्यादी करणे प्रवृत्ती मार्गवाल्यांचे काम आहे. तुम्ही आहात प्रवृत्ती मार्गवाले, परंतु तुम्ही जाणता स्वर्ग लोकामध्ये आपण पूज्य होतो, नाहीतर 84 जन्माचा हिसाब कसा असू शकतो. हे आहे रूहानी ज्ञान, जे सुप्रीम रूह ज्ञानाचा सागराकडून मिळत आहे. कोण आहे सुप्रीम रूहानी ज्ञानाचा सागर? जी पतित पावन बाबाच सर्वांचे सद्गती दाता आहेत. आता मुलांना अमरकथा ऐकवत आहेत. जन्मोजन्मी खोट्या कथा तुम्ही ऐकत आला आहात, त्याच्यामुळे आत्मा तमोप्रधान बनली आहे. आता सत्यकथा ऐकून तुम्ही 16 कला संपूर्ण बनता. ज्याप्रमाणे चंद्राला
16 कला संपूर्ण म्हटलं जातं. सूर्यासाठी असं कला कमी जास्त म्हटलं जात नाही. म्हणजे चंद्रमा म्हणजे ब्रह्माबाबाचं प्रतीक आहे चंद्रमा आणि ज्ञानसूर्य आहे शिवबाबा. तर त्या ग्रह तारे नक्षत्र ही चंद्रालासुद्धा कला कमी होतात आणि सूर्याच्या मात्र कला कधी कमी होत नाही. तुम्ही जाणता आपण आत्मे भविष्यामध्ये सर्वगुण संपन्न 16 कला संपूर्ण बनणार आहोत आणि मग अर्ध्या कल्पानंतर त्याच्यामध्ये भेसळ पडते. आता तुम्ही मुले समजता आपण पुन्हा सर्व गुण संपन्न संपूर्ण निर्विकारी मर्यादा पुरुषोत्तम बनत आहोत. आपण आत्मे सर्वप्रथम आपल्या घरी जाणार आहोत. कुठे आहे घर आत्म्याचं? हांजी, तुम्ही जाणता आपण आता सर्वजण घरी जाणार आहोत प्रथम. नंतर मग आम्ही शरीर धारण करून देवता बनणार. त्यानंतर चंद्रवंशी घराण्यामध्ये येणार. 84 जन्माचा हिशोब पाहिजे. कोणत्या युगामध्ये कोणत्या वर्षामध्ये किती जन्म झाले. बाबांनी 84 जन्माची खरी खरी कथा आता ऐकवली आहे. तुम्ही मुलांना तुम्हा मुलांना म्हणतील की तुम्ही भारतवासी 84 जन्म घेता. एक तर स्वतःला ब्राह्मण समजावे लागेल. तुम्ही मम्मा बाबा म्हणतात ना, वारसा शिवबाबांच्याकडून घेता. ब्रह्मा बाबा देखील शिवबाबांचेच बनले आहेत. ब्रह्माकडून वारसा मिळू शकत नाही. हे देखील तुमचा मोठा भाऊ झाले. कोण आहे मोठा भाऊ आपला? हांजी, म्हणूनसाठी बापदादा म्हटलं जातं. हे देखील भाऊ झाले. हे शरीरधारी आहेत ना. तुम्ही सर्व मुले वारसा शिवबाबांच्याकडून घेता, ब्रह्माकडून नाही. ज्याच्याकडून वारसा घ्यायचा नाही त्याची आठवण कशाला करायची? एका शिवबाबांची आठवण करायची आहे. त्याच्यासाठीच म्हटलं जातं तुम्ही मात पिता हम बालक तेरे, तेरे कृपा से सुख घनेरे. कुणी कुणाला म्हटलं असं? शिवबाबांना आपण म्हटलं तुम मात पिता हम बालक तेरे, तेरे कृपा से सुख घनेरे. कुणी कुणाला म्हटलं? मुला आपण प्रार्थनेमध्ये म्हटलंय. मुलांनी म्हटलं ना शिवबाबांना, राईट? बाबा म्हणतात, काय म्हणतात बाबा? एका शिवबाबांची आठवण करायची आहे. त्याच्यासाठी म्हटलं जाते तुम मात पिता हम बालक तेरे, तेरे कृपा से सुख घनेरे. यामध्ये तुम्ही या ब्रह्मा बाबांच्याकडे येता तर बुद्धीमध्ये असते ना, आम्ही शिवबाबाकडे जात आहोत. आठवण शिवबाबांची करायची आहे. कारण त्याच्यामध्ये असणारं ज्ञानाचा, सुख शांतीचा आणि पवित्रताचा प्रकाश आत्म्याच्या वरती पडण्यासाठी मनबुद्धी शिवबाबाबरोबर जोडायची आहे, इतरांच्याकडे नाही. म्हणून शिवबाबांची आठवण करायची आहे. ज्याला तुम्ही निरंतर आठवण करता त्याची सूक्ष्म शक्ती तुमच्याकडे येत असते. आता तर सर्व मनुष्य तमोप्रधान पापी आहेत. त्याच्यामुळे कोणालाही आठवण केलं तर तुमची उतरती कलाच होणार. फक्त परमात्माला आठवण केली तर मात्र स्वर्गामध्ये जाणे इतके आत्मा सक्षम बनेल. आत्मा आहे बिंदू. त्या आत्म्यामध्ये 84 जन्माचा पाठ नोंदलेला आहे. आत्मा भ्रुकुटीच्या मध्यभागी राहते, उडते देखील एका सेकंदामध्ये. मी आत्मा एक शरीर सोडून दुसरे घेतो, भ्रुकुटीच्या मध्यभागी जाऊन विराजमान होतो. बुद्धीमध्ये समज आहे ना, माझी आत्मा अशी आहे. सतयुगामध्ये तर कोणती अशी गोष्ट पाहण्याची इच्छा राहत नाही. कारण दिव्य दृष्टीद्वारे आत्म्याला आता पाहू शकता. ही काही यज्ञ स्थूल डोळ्यांनी पाहण्याची गोष्ट नाही. आत्मा काही स्थूल डोळ्यांनी पाहण्याची वस्तू नाही. दिव्य दृष्टीद्वारे आत्म्याला पाहू शकतात. म्हणूनसाठी भक्तिमार्गामध्ये साक्षात्कार करतात ना. जसे बघा, रामकृष्णांचे शिष्य स्वामी विवेकानंद होते. त्यांनी सांगितले, मी समोर बसलो होतो आणि त्यांची रामकृष्णांची आत्मा त्यांच्या शरीरामधून निघून माझ्या शरीरामध्ये प्रवेश झाली. म्हणजे स्वामी विवेकानंदांना आत्मा दिसली दिव्य दृष्टीद्वारे त्यांच्या गुरुची निघताना.
परंतु बाबा म्हणतात निघालेली पाहिलं ते ठीक आहे, परंतु ती आत्मा एका शरीरामधून निघून दुसऱ्या शरीरामध्ये तशी गर्भाशिवाय घुसू शकत नाही. आता तुम्ही म्हणता, आता हे काय म्हणतात, रामकृष्णांची शिष्य स्वामी विवेकानंद होते. त्यांनी सांगितले, मी समोर बसलो होतो तर त्यांची आत्मा निघून माझ्या शरीरामध्ये प्रवेश झाली. परंतु असे कधी होत नाही. आत्मा एक शरीर सोडून दुसऱ्या शरीरामध्ये कसे प्रवेश करते? या सर्व गोष्टी तुम्हा मुलांना समजावून सांगितल्या जातात. आता तुम्ही समजता. आपण अमर लोकामध्ये जाण्याकरिता पुरुषार्थ करत आहोत. मग आम्ही अमर लोकामध्ये जन्म घेणार. तिथे आम्ही गर्भमहलामध्ये असणार. इथे तर जेल आहे. जेलमध्ये खूप त्राही करत राहतात. आता अर्ध्या कल्पासाठी बाबा तुम्हाला सर्व दुःखापासून सोडवितात. तर अशा बाबांची तुम्ही किती प्रेमाने आठवण केली पाहिजे, जे बाबा तुम्हाला अर्ध्या कल्पासाठी सर्व दुःखामधून सोडवण्यासाठी आलेले आहेत. अशा बाबांची किती आठवण केली पाहिजे. किती मोठा वारसा आहे. अच्छा, गोड खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांच्या प्रती मातपिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि शुभ प्रभात. आत्मिक पित्यांचा आत्मिक मुलांना नमस्ते. आम्ही आत्मिक मुलांचा आत्मिक बाबांना नमस्ते, याद प्यार, गुड मॉर्निंग. आणि हम है सतबुद्धि से आत्माभिमानी स्थिति से सच्ची गीता ज्ञान को समझते, धारण करते और कराते. अभी आप बोलो. धारणेसाठी मुख्य सार आहे, स्वतःला आत्मा समजून रुहानी बाबांच्याकडून शिकून स्वर्गाचा पूर्ण वारसा घ्यायचा आहे. सच्चखंडाचे मालिक बनवण्याकरिता सत्यनारायणाची कथा ऐकायची आहे आणि इतरांना सुद्धा ऐकवण्याची सेवा करायची आहे. ज्या बाबांच्याकडून बेहदचा वारसा मिळतो त्यांचीच आठवण करायची आहे. कोणत्याही देहधारीची आठवण करायची नाही. या जुन्या दुनियेला आग लागणार आहे, ज्यामुळे याला पाहत असताना सुद्धा पाहू नका. वरदान. सायलेन्सच्या शक्तीद्वारे आपल्या रजिस्टरला स्वच्छ करणारे लोकप्रिय आणि प्रभुप्रिय भव. मी आज्ञाधारक मुलाच्या वरती बाबा खुश होऊन बाबा सद्गुरूच्या रूपाने माझ्या समोर येतात आणि माझ्या डोक्यावरती हात ठेवतात आणि मला वरदान देतात. सायलेन्सच्या शक्तीद्वारे आत्म्याला रजिस्टरला स्वच्छ करणारे लोकप्रिय आणि प्रभुप्रिय भव. विस्तार. जसं सायन्सने असा शोध लावला आहे की लिहिलेले सर्व काही पुसले सुद्धा जाते, कळत सुद्धा नाही काय लिहिलं होतं ते. बघा, आता ह्या व्हॉट्सअपमध्ये सुद्धा असं आहे की एखादा संदेश आपण पाठवला आणि तो जर चुकीचा असेल तर तो पूर्ण मिटवता येतो. तर हे बाबा 60 वर्षापूर्वी सांगतायत. त्याचे शोध आत्ता लागले. म्हणजे बाबा किती सगळं आपल्याला पहिलंच सांगून ठेवतात. बघा, बाबा सांगतात सायन्सच्या शक्तीद्वारे सगळं काही लिहिलेलं मिटवता येतं. त्याप्रमाणे आता तुम्ही सुद्धा काय करा, सायलेन्सच्या शक्तीद्वारे म्हणा, शांतीच्या शक्तीद्वारे, सायलेन्सच्या शक्तीद्वारे आपल्या रजिस्टरला दररोज स्वच्छ करा. म्हणजे मग प्रभुप्रिय अथवा देवी लोकप्रिय बनाल. आणि सच्चाई सफाई सर्वांनाच आवडते ना. त्यामुळे या दिवशी केलेलं व्यर्थ संकल्प अथवा व्यर्थ कर्माची दुसऱ्या दिवशी खूणसुद्धा राहू नये, असं स्वतःच शांतीमध्ये राहून सगळ्या काही चुकांना खुडून टाका. कारण जे झालं ते झालं, संपवून टाका. असे जे झालं ते झालं असं म्हणून
जुन्या गोष्टींना फुलस्टॉप लावा, तेव्हाच नवीन रजिस्टर स्वच्छ राहील आणि परमात्मा साहेब राजी देखील होतील. म्हणून म्हटलं जातं सच्चे दिल पे क्या साहेब राजी. तर सच्चा दिल बनने के लिए बाबा ने बोला अपना रजिस्टर रोज का रोज सायलेन्सच्या शक्तीमध्ये, शांतीच्या शक्तीमध्ये जाऊन स्वतःच्या चुका, झालेल्या काही चुका, सगळं काही खोडून काढा, नष्ट करून टाका, मिटवून टाका. तर रोजच्या रोज नवीन रजिस्टर भरता येईल. नाही तर त्याच्यामध्येच अडकून वेळ वाया जाईल आणि वेळेचा माहिती नाही, श्वासाचं सुद्धा कुणाला माहिती नाही की कधी संपणार आहे. बोध वाक्य म्हणजे स्लोगन, व्यर्थ संकल्प करणे अथवा इतरांचे व्यर्थ संकल्प चालवण्यासाठी निमित्त बनणे हे देखील अपवित्रता आहे. म्हणजे इकडच्या तिकडच्या फालतू गोष्टी एकमेकाला सांगत बसला आणि त्या माणसाचे जर विचार चालले तुमच्यामुळे, तर काय झालं, तुम्ही त्या माणसालाही अपवित्र केलं, आत्म्याला, आणि तुम्ही सुद्धा अपवित्र झाला. कारण बाबांनी काय सांगितलं, व्यर्थ संकल्प करणे मनामध्ये आणि इतरांचे व्यर्थ संकल्प चालण्यासाठी सुद्धा निमित्त बनणे हे सुद्धा अपवित्रताच आहे. हे अव्यक्त इशारे सदैव हर्षित राहण्याकरिता आपल्या नेतृत्वाला म्हणजे आपल्या नेचरला सदैव हर्षित राहण्यासाठी आपल्या स्वभावाला सरळ बनवा आणि सहनशील सुद्धा बना. मन, वाणी, कर्मामध्ये साधेपणा आणि सहनशीलता या दोन्ही गोष्टी आवश्यक आहेत. जर साधेपणा आहे परंतु सहनशीलता नसेल तरी देखील श्रेष्ठता येणार नाही आत्म्यामध्ये. आणि साधेपणा सोबत सहनशीलता असेल तर मात्र आत्मा शक्ती स्वरूप बनेल. शक्तीच्या चित्रामध्ये बघा, साधेपणा आणि सहनशीलता दोन्ही गुण दाखवतात ना. म्हणजे देवी शिवशक्तीच्या चित्रामध्ये, देवीमध्ये सगळ्या देवींच्या चित्रामध्ये, शक्तींच्या चित्रामध्ये साधेपणा आणि सहनशीलता सुद्धा दाखवतात ना, दोन्ही गुण दाखवतात. आत्ताच्या रिझल्टमध्ये कुठे सहनशीलता, बाबांना काय आपला रिझल्ट बघितला, काय होतं आपलं बघितलं बाबांनी की सहनशीलता आहे, तर कुठे साधेपणा जास्त आहे. दोन्ही वस्तू एकत्र बरोबर नाही आहेत. तर बाबा म्हणतात आत्ताच्या रिझल्टमध्ये मुलांच्यामध्ये कुठे सहनशीलता जास्त आहे, कुठे साधेपणा जास्त आहे. परंतु आता सहनशीलता आणि सरळतासुद्धा एकत्र समान बनवा, तेव्हाच काय होईल, सदा हर्षित राहण्याचा गुण स्वतःमध्ये येईल. ओम शांती, ओम शांती, ओम शांति. मीठे प्यारे बाप दादा का अनगिनत पदम गुना शुक्रिया, शुक्रिया बाबा, शुक्रिया, शुक्रिया फरिश्तों, शुक्रिया ड्रामा.